बघू शकता कियाराला हा टॉप बघितलाय, हा 3 ते किती 4 आहे वाटतं. तर आम्ही घरी गेलो, कियाराचा ड्रेस घेतला मस्त छान. परत आलोय गावात काम आहे, तर हे घ्यायचं मला, लिपस्टिक घ्यायची आहे. तर बघते आता कुठे. तर मी इथून मस्त स्विस ब्युटीच्या घेतलेल्या आहेत ह्या लिपस्टिक बघू आपण. तर हा पिंक 8 आहे, प्लम पिंक असा आहे. बघू शकता, हा लावून बघू. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. मराठी ब्लॉगमध्ये परिचय या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता चाललेलो आहे आम्ही कियाराचा ड्रेस घ्यायला. तर तिचा बड्डे आहे, तर मला सांगायचं राहून गेलं. तर उद्या तिचा बड्डे आहे, तर उद्या मस्त प्लॅन आहे बाहेर जायचा तिच्या बड्डेसाठी. तर कुठे जायचं मी संध्याकाळी सांगेल. तर आता चाललो हिच्यासाठी ड्रेस घ्यायला. इकडे कियारा इकडे बघ, बिया. तर आता जातो सिटी सेंटर मॉल किंवा 1-2 ठिकाणी बघू आम्ही ड्रेस, आणि माझ्यासाठी पण काही ठीक बघेल. तर इथे रेडी झाली, तर वैभवचं काम आहे ऑफिसमध्ये एका, इथे थांबले. मग सिटी सेंटर मॉलला जाऊ. थंडी वाजते त्याच्यामुळे थोडं गाडच घातलं. चला आता गेल्यानंतर बोलतो तुमच्याशी. तर आता आम्ही सिटी सेंटर मॉलला आलेलो आहे. कियारा काहीच गर्दी नाही आज. बघतो आता पॅन्टलूममध्ये बघू, आणि नंतर वरती प्लेस. चला कियाराला कोणता ड्रेस घ्यायचा, कसं घ्यायचा? पिंक नको ना, पिंक. हां बघू आपण. काय पॅन्टलूम मध्ये जातो आता आधी, आणि काहीच गर्दी नाही बघू शकता. मध्ये मी बघितला एक आवडला मला, तर ट्रेंड्समध्ये बघतो. ट्रेंड्समध्ये नाहीच आवडलं तर पॅन्टलूममध्ये छान एक डंगरी टाईप आहे, डंगरी ड्रेस असतो ना तसा. बघते आता. तर बघू शकता मोठे, बघू नको फ्रॉक नाही. दाखव कसा दिसतो, बघू बरं. दाखव मुलांची हे बघ इथे. आणि अजून ते हा तिकडे. इकडे मग खालचं चांगलं आहे ना, तो दुसरीकडे बघायचं का? बघू शकता मला असं पाहिजे, पण लहान मुलींचं आहे. येईल का मला? हा तिकडे पण आहे का? मध्ये टाकले ना अनलिमिटेड कियारा. चल बघू बरं. इथे ड्रेसेस आणलेले आहे चेंज करायला, घालून बघतो बरं. हो ना कियारा, चला एक ड्रेस घालू आपण. बघू शकता कियाराला हा टॉप बघितलाय, हा 3 ते किती 4 आहे वाटतं, आणि हा मोठा असेल ना. हा 3 ते 4. तर आम्ही घरी गेलो, कियाराचा ड्रेस घेतला मस्त छान. परत आलोय गावात काम आहे, तर हे घ्यायचं मला, लिपस्टिक घ्यायची आहे. तर बघते आता कुठे. हे टूल्सच्या तिथे आलोय, काम आहे थोडंसं. रोडचा आजीच दुकान आहे का, तिथे जायचं. तिथे लिपस्टिक छान भेटता. तर माझ्या बहिणीने घेतल्या होत्या, तर ती बोलली तिथे जा आणि तिथे बघ. तर 2 शेड घ्यायचे, एक पिंक आणि रेड.
तर आता कसं जायचं आहे ना उद्या, त्याच्यामुळे. आणि कुठे जायचं ते अजून सांगितलंच नाही, संध्याकाळी सांगते मी तुम्हाला. दोन हा रेड घेतला तो एक पिंक वाला. साईडला लावून माहिती ना, आता हा लावलेला आहे ना मी. तो कलर लावलेला आहे, तो कलर तो शेड बघ तो दोन पाहिजे ना, एक पिंक 8 नंबर. हा अजून बस. स्किन केअर मध्ये काय बघायचं अजून? मॉइश्चरायझर वगैरे. ठीक आहे. ते किती झाले भैया? 20 रुपये कम करो, इससे कम नहीं 299 की 299. 275. एक 275 तर मी इथून मस्त स्विस ब्युटीच्या घेतलेल्या आहेत ह्या लिपस्टिक, क्रेयॉन लिपस्टिक. हे निंजनचं आहे, हर्बल येते, फार्मा बेस्ट आहे. पण काही नाही म्हणत पोळ्या नाही वगैरे असं. पिंपल्स वगैरे काहीच नाही, पूर्ण फार्मा बेस्ट आहे, पूर्ण डर्माटेस्ट. आमच्याकडे पूर्ण होम केअर किट घेऊन जातो. फेसवॉश, मॉइश्चरायझर, टोनर, सिरम पूर्ण घेऊन जातो. हे सांगितले तुम्ही कारण याच्यामध्ये सनस्क्रीन वगैरे पण आहे. स्किन ब्लॅक पडत नाही, पिंपल्स वगैरे होत नाही. आणि हे जे लोशन आहे हे तुम्ही हँड्स आणि फेस दोघांना यूज करू शकता. व्हिटॅमिन सी वगैरे पण त्यात रोजचं आहे, खूप छान आहे. बघा बरं हे छान जाईल तुम्हाला जर. आणि हे जर घेतलं तर याच्यात सनस्क्रीन वगैरे पण 3 in 1 येते. थोडं चेक करायचं तुम्हाला. थांब हे वाचते काय तर कळलं नाही, कोणी कोणी मागते ना. आणि सेटाफिलचे कसे जातात ते पण मॉइश्चरायझिंग आहे का? महाग जातात सेटाफिल. घरी आलो आणि थोडंसं खाल्लं. तर कॉस्मेटिक शॉपमध्ये गेली होती. तर मी तिथे नेहमी जाते, तिथे छान प्रोडक्ट असतात. तर आजीसमध्ये जायचं होतं, पण मग ते म्हटलं इकडे पण भेटून जातील त्या लिपस्टिक्स. तर मी त्या लिपस्टिक घेतलेल्या आहे स्विस ब्युटीच्या. तर माझ्याकडे मेबलिनची पण आहे, लॅक्मेच्या आहेत, आणि अजून माझ्या भावाने रशियावरून आलेल्या त्या पण आहेत. तर त्या खूप लाईट शेड आहेत. मला थोडं डार्क शेड मला सूट होता. लाईट शेड लावली तर चांगली दिसत नाही मला, तर म्हणून मग मला डार्क शेड जास्त सूट होता. मी जास्त पिंक लावते. तर माझी होती एक पिंक कलरची, ती खूप छान आहे. ती पण मला आणायची, पण ती कुठेच भेटत नाही. आता मला कॉलेज रोडला ते कॉस्मेटिक शॉप आहे ना, तिथून घेतली होती. तिथूनच आणावं लागेल ती पिंक कलर. पण मी आता ह्या आणलेल्या आहे कारण मला खूप आवडल्या. माझ्या बहिणीने लावलेल्या होत्या, माझी छोटी बहीण तिने. तर मी लावून बघितली तर मला खूप चांगली वाटली. मॅट फिनिश आहे. तर मी 2 कलर घेऊन आली, तुम्हाला लावून दाखवते कशी दिसते. पहिल्यांदा तर मी हे आणलेलं आहे तिथूनच, काय म्हणता, नायजेनचं हे बॉडी लोशन आणलेलं आहे. तर हे व्हिटॅमिन सी आहे आणि हे कोका बटर आहे. तर हे घेऊन आली तिथून. तर हे एकावर एक फ्री होतं, त्याच्यामुळे घेऊन आली. तर आता कसं विंटरमध्ये लागेलच. आणि यूज करून बघितलं, छान आहे, त्याचा फ्रेग्रन्स पण मस्त आहे आणि मला चांगलं वाटलं. जरा बघितलं मी सगळं, तर हे घेऊन आली. मुलांना पण लागेल आता विंटरमध्ये. आणि ह्या 2 लिपस्टिक काढलेल्या आहे, बघू शकता, स्विस ब्युटीच्या आहे. तर आपण दोघं लावून बघू. आधी तुम्हाला मी ही लावून दाखवते, जी माझ्या बहिणीकडे आहे ना, ती लावून दाखवते. तर याचं नाव आहे स्टे ऑन लिप क्रेयॉन 7 पिंक रोज, स्विस ब्युटीचं. तुम्हाला जर पाहिजे असेल तर 7 पिंक रोज अशी शेड सांगायची, बरोबर देतात ते. किंवा तुम्ही असं स्क्रीनशॉट पण काढू शकता इथे असं. तर आता ही खोलू आपण, कशी दिसते काय यूज करून बघू.
तर अशी बघू शकता. तर अशी लावलेली आहे. एकदम थोडीशीच मी हातानेच लावली तरी इतकी डार्क झाली, मस्त बघू शकता. आणि मॅट फिनिश आहे, तर हलकी पण वाटते लावल्यानंतर. तर असा शेड दिसतोय तो, जो माझ्या बहिणीकडे आहे तो. तर असं क्रेयॉन आहे बघू शकता. तर मी ना असं हातानेच घेतलं, कारण खूप टोकदार होतं, लावता येत नव्हतं. तर मी असं हाताने घेऊन लावलेली आहे अशी. छान आहे आणि रेषा पण पडत नाही अशा बघू शकता. तर हा एक घेतलेला आहे रेड. तर मला थोडा सूट होतो असा रेड, म्हणजे काही फंक्शन असेल तेव्हा छान आहे. किंवा आपले ड्रेस आपले थोडे फिके घातले, येलो, ब्राईट व्हाईट किंवा ब्राईट ऑरेंज असे घातले, त्याच्यावर छान दिसते ही रेड कलरची. तर ही घेतली एक, हा कलर 7 पिंक रोज हा घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता हा लावून बघू. आता हे मी क्लीन करून येते. ही क्लीन करून आणली, आता ही काढून लावून बघू आपण. तर हा पिंक 8 आहे, प्लम पिंक असा आहे. बघू शकता. हा लावून बघू. हा बघू शकता. हा पिंक, हा पण मला जास्त आवडतो. हा तर रेग्युलर लावते मी, म्हणजे लावायची असा पिंक कलर, पण तो मला वेगळ्या कंपनीचा होता तो. तर अशी स्विस ब्युटीचे तुम्हाला कोणती शेड आवडली ती कमेंट करून सांगा मला. रेड आवडली की ही आवडली पिंक, छान दिसते. कारण आता कसं जायचंय फिरायला. हा आणि फिरायचं तुम्हाला सांगायचं राहून गेलं, तर कियाराचा बर्थडे आहे, त्याच्यामुळे आम्ही चाललेलो आहे वासोना काय गुजरातकडे चाललोय. कोणतं ठिकाण मला नाव येत नाहीये. डिअर पार्क, लायन पार्क बघायचंय. त्याच्यानंतर तिथून पुढे जाऊन दमनला जायचंय. दमनला आता छान केलेलं आहे, जरा वेगळं केलेलं आहे. तर ते म्हणतात ना मिनी गोवा आहे गुजरातमध्ये. तर ते दमनला आम्ही आता 3-4 वर्षापूर्वी गेलो, तेव्हा काहीच नव्हतं, पण आता खूप चेंज झालेला आहे. तर ते बघायचंय. म्हटलं की यालाचा बर्थडे तिथे साजरा करू आपण. तर उद्या निघायचंय 6 वाजता लवकर सकाळीच. तर त्याच्यासाठी ही तयारी. कियाराचा ड्रेस झाला, मला लिपस्टिक झाल्या माझ्या, आणि आमचे ड्रेस पण आहेत. तर आता आज बॅग भरायची आहे. बॅगमध्ये म्हणजे 2-2 ड्रेस घ्यायचे, कारण वन डे रिटर्न तर करणार होतो, पण म्हटलं एक दिवस राहू आपण तिथे, अजून आजूबाजूचं काही एक्सप्लोर करू. आणि तुम्हाला माहिती आहे दमनला बोंबील छान भेटतात, सुके मासे. मला खरंच सुके मासे घ्यायचे आहेत. सगळ्या बायकांचं तेच असतं, काहीतरी घरातल्या वस्तू. तर तसं मला तिथे गेल्यावर ना बोंबील, सुकट, त्याच्यानंतर काय सोडा, झिंग्या असं घ्यायचंय. तर ते सुद्धा तुम्हाला मार्केट दाखवेल. तर तेच तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवायचंय मला की तिथलं फिश मार्केट झालं किंवा स्ट्रीट मार्केट आहे ना तिथलं, जे एकदम काय म्हणता मुंबई सारखं वगैरे असं एरिया आहे. तिथे खूप प्रकारचे पाकिट, आपले वॉलेट, पर्स, परफ्यूम, ज्वेलरी इतकं भेटतं ना. तर तिथे जायचंय मला, तिथे पण जायचंय मला. तिथून वॉलेट घ्यायचंय, कारण माझं वॉलेट मी तेव्हा घेतलेलं 5-6 वर्षापूर्वी. ते नेमकी कालिकेच्या यात्रेमध्ये चोरी गेलं. ते इतकं माझं फेवरेट होतं आणि ते गेलं तेव्हापासून घेतलंच नाही. मी म्हटलं दमनला जाईल ना त्यावेळेसच घेईल. तर मग उद्या फायनली आम्ही जाऊ, तर मग तिथून घेईल मी. ते पण मार्केट तुम्हाला दाखवेल. 2-3 व्लॉग होतील तुम्हाला ते तुमच्यासाठी. मार्केटचा वेगळा, फिश मार्केटचा वेगळा, बर्थडे व्लॉग वेगळा. तर असं होणार आहे. तर
मी तर खूप एक्सायटेड आहे आणि तुम्ही आहे का नक्की मला कमेंट करून सांगा. तर तेच पहिल्यांदा तर आम्ही उद्या सकाळी सकाळी जाऊ, आधी डिअर पार्क बघू. खूप डिअर आहे तिथे, डिअर पार्क बघू. त्याच्यानंतर लायन सफारी आहे काहीतरी, लायन पार्क ते आहे, ते बघायचं आहे. त्याच्यानंतर मग तिथून 2-1 ठिकाणं अशी चांगली तर ते बघू आणि मग डायरेक्ट दमनला जाऊ. तर असा प्लॅन आहे उद्याचा. तर आता मला ड्रेस बघायचे कोणते घालायचे काय, तर ते दाखवतेच तुम्हाला मी कोणते ड्रेस घेणारे आहे आणि घालणार आहे. आणि चला बोलते नंतर तुमच्याशी. तर लिपस्टिक कशी वाटते ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर मी अजून याची थोडं डिटेलिंग माहिती केली. तर ही लिपस्टिक लॉंग लास्टिंग आहे. तर ही ना 10 to 12 hours टिकते. कारण मी त्या दिवशी पण लावली, खूप संध्याकाळपर्यंत मी घरी येऊन वॉश केलं तेव्हा गेली ती. तर आणि ती एकदम अशी काही निघत नाही, बघू शकता. म्हणजे आपण जेवताना वगैरे अशी निघून जाते ना दुसरी लिपस्टिक, ज्या क्रेयॉन्स असतात, ज्या आपल्या ह्या असतात ना, मला त्या याच्याने लिपस्टिक आवडत, काय म्हणतात आपल्या जेलवाल्या, काय म्हणतात त्याला, लिक्विडवाल्या, तर त्या नाही आवडत. ह्या अशा क्रेयॉन किंवा मग ज्या आपल्या नॉर्मल लिपस्टिक असतात ना त्याच आवडतात, मॅट फिनिशवाल्या. तर इतकी बेस्ट आहे ना, मला खूप आवडले. इतके शेड होते त्याच्यामध्ये भरपूर आणि मस्त निघत पण नाही, बघू शकता, पुसली पण जात नाही. तर अशी आहे ही क्रेयॉन लिपस्टिक स्विस ब्युटीची. त्यात इतके भरपूर शेड्स आहे, तर तुम्ही नक्की जाऊन बघू शकता, घेऊ शकता. आणि कमी प्राईस पण आहे. तर ही 260ला अशी मिळते, पण तुम्हाला ऑफरमध्ये वगैरे मिळतील 255 वगैरेपर्यंत मिळतील जर त्यांनी तुम्ही कुठून घेता. आता मी तर मेन रोडचं जे कॉस्मेटिक आहे ना दुकान दाखवलं तुम्हाला, तिथे घेतली. तर छान आहे क्रेयॉन लिप. चला आता आवडते, जमलंच नाही बोलायला, खूप घाई झाली. आणि इथे बॅग भरली, बघू शकता, कपडे याच्यात टाकले सगळे. आणि बाकी घालायचे कपडे ते सगळे इथे ठेवलेले आहे, उद्या घालायचे कपडे. आणि मुलांचे स्वेटर घ्यावं लागतील, ते वेगळे घेईल गाडीमध्ये, लगेच घालता येतील असं. तर असं बाकीचं तर आवरून झालेलं आहे. याच्यामध्ये माझं सगळं मेकअपचं साहित्य म्हणजे लिपस्टिक वगैरे सगळं सिरम याच्यात ठेवलेलं आहे, ते उद्या लागेल मला. पर्स आहे आणि एक असं लोशन घेतलेलं आहे तिथे लावायला, कारण मुलं कशी समुद्रात जर खेळले, विहान खेळला तर त्याला लावायला आंघोळ झाल्यानंतर. असं एवढं तर आवरलेलं आहे. बघते आता बाकीचं सगळं आवरते. चला आता मी व्हिडिओ इथेच एंड करते. डायरेक्ट उद्या बोलेल जेव्हा निघू ना, कारण उद्या मला सकाळी उठून पराठे पण करायचे मेथीचे. 4 वाजताच उठावं लागेल. तर आता वाजले आहेत 11:30 आवरता आणि उद्या 4 वाजता उठावं लागेल. पराठे करून घेईल, कारण आम्ही ज्या रस्त्यात जाऊ ना तिकडे जंगल एरिया आहे आणि तिकडे खाण्यासाठी काहीच नसणार रस्त्याने, त्याच्यामुळे पराठे करून घेणार. तर व्हिडिओ इथेच एंड करते, डायरेक्ट उद्या बोलते. चला, आवडला असेल आजचा व्लॉग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.